आज काय आम्हाला कोंबड्या अंड्यावर बसवायचे होतं, कारण बऱ्याच कोंबड्या आता खूड आलेल्या होत्या, म्हणून आम्ही आज त्या अंड्यांवर बसवणार होतो. तर त्यासाठी आम्ही ना तेलाचे डबे घेतलेले होते. तर तेलाचे डबे घ्यायचं कारण म्हणजे काय, सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे जो तेलाचे डबे आहेत ते इझिली आपल्याला अवेलेबल होऊन जातात. मग त्या डब्यांमध्ये ना आम्ही अर्धा अर्धा डबा तूस भरून घेतलेले आहे. सगळ्या डब्यांमध्ये तूस भरून झाल्यानंतर त्यावर आहे ना लिंबाचा पाला टाकून घेतला आहे. एकदम त्याची अशी गादी केलेली आहे कोंबडीला बसण्यासाठी, एकदम कम्फर्टेबल वाटावं म्हणून. आणि त्यानंतर त्यावर हळद टाकून घेतली आहे ती निर्जंतुकीकरण करण्यासाठी. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा खड्डा करून आपण एक एक करून 15-15 अंडे एका डब्यामध्ये ठेवलेले आहेत. आपल्याला 10 कोंबड्या बसवायच्या होत्या, त्यामुळे 10 डबे घेतले होते आणि 15-15 अंडे प्रत्येक डब्यामध्ये आपण ठेवणार होतो. आता हे सर्व आम्ही ना संध्याकाळच्या वेळेला करत असतो, रात्रीच्या अंधारात. कारण काय होतं, दिवसा जर कोंबडी अंड्यावर बसवली तर ती प्रॉपर बसत नाही, त्यामुळे तिला नकळत रात्रीची उचलून त्या अंड्यांवर नेऊन बसवावी लागते, मग ती व्यवस्थित बसते. तर आता हे सगळे डबे आपण अंधारामध्ये जिथं कोंबड्या बसवणार आहे तिथे घेऊन जाणार आहोत आणि आता एक एक करून एक एक कोंबड्या आपण त्यावर नेऊन बसवणार आहोत. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि तुम्हाला जर कुक्कुटपालनाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करा.